शुभं करोति कल्याणं आरोग्यधनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। दिव्या दिव्या रे दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार। तिळाचे तेल कापसाची वात दिवा लावला देवापाशी उजेड पडे विष्णूपाशी। माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी। ये ग लक्ष्मी बस ग वाजे माझे घर तुला साजे। घरातली हिडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे। घरातल्या सगळ्यांना उदंड आयुष्य सुख समाधान लाभू दे। हाय हॅलो नमस्कार मंडळी, होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर पहिली प्रार्थना ऐकून तुमच्या लक्षात आलंच असेल की आज मी तुमच्यासोबत दिव्यांची अमावस्या त्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करायची हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि सबस्क्राईब आवर्जून करा। तर सगळ्यात आधी आपण दिवे स्वच्छ करून घेतलेले असतील तर लख्ख असे स्वच्छ करायचे, पूर्ण घर स्वच्छ करायचं। त्यानंतर आपल्याला जिथे पाट चौरंग मांडायचा आहे त्या जागी गोमूत्र शिंपडून ती जागा स्वच्छ करून त्यावरती छान छोटीशी रांगोळी काढायची आहे, हळद कुंकू व्हायचं आहे। पहिल्या सगळ्यात आधी भूमिपूजन करायचं आहे। त्यानंतर चौरंग पाट वगैरे जे ठेवायचं आहे आपल्याला त्यावरती वस्त्र टाकायचं आहे, लाल पिवळ्या रंगाचं तुम्ही वस्त्र वापरू शकता। त्यानंतर सगळ्यात आधी एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्या दिव्यासाठी आधी मी तांदळाचं आसन टाकलेलं आहे, त्यानंतर त्याला हळद कुंकू वाहिलेलं आहे आणि तुपाची छोटी निरांजन मी आज पेटवलेली आहे देवासाठी। तर दिव्यांची पूजा आहे म्हटल्यानंतर जे आपले सगळे दिवे आहेत त्यांचे आपण ते छान स्वच्छ करून घेतलेले असतील। घरात असले नसलेले सगळे दिवे आपण पूजनासाठी घ्यायचे आहेत। तर इथे मी माझ्याकडे असलेले सगळे दिवे घेणार आहे। त्यासाठी दिवे असेच आपल्याला ठेवायचे नाहीये, तर प्रत्येक दिव्याला आपल्याला आसन तयार करायचं आहे। आसन तयार करायचं म्हणजे काय, आपण माहिती कलश स्थापना करताना सुद्धा आपण तांदळाचं आसन देत असतो, रास देत असतो। तर त्या पद्धतीने मी आधी सगळ्या दिव्यांना आसन दिलेलं आहे, त्याच्यावरती हळद कुंकू वाहून घेणार आहे आणि त्यानंतर शोभतील असे सगळे दिवे म्हणजे इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा जसे छान सुशोभित दिसतील या पद्धतीने मी सगळे दिवे ठेवून घेणार आहे। बघू शकता माझ्याकडे खूप म्हणजे एक मोठी निरांजन आहे, त्यापेक्षा एक छोटी निरांजन आहे, त्यानंतर अखंड दीप आहे, त्यानंतर छोटे छोटे जे निरांजन म्हणतो आपण ते आहेत तर ते ठेवतेय मी। त्यानंतर एक छोटीशी निरांजनच आहे ते सुद्धा। त्यानंतर हे सगळे दिवे मी इथे ठेवून घेतलेले आहेत। तर हे दिवे मी आधी स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत। तर सगळ्या दिव्यांना मी आधी हळद कुंकू अर्पण करून घेणार आहे। या दिवशी आपल्या घरात असलेल्या मुलांची आणि मुलींची दोघांचीही तुम्ही पूजा करू शकतात, कारण आज असं म्हटलं जातं की दिव्यांची अमावस्या आहे आणि मुलगा मुलगी हे आपल्या वंशाचे दिवे आहेत, त्यामुळे आज मुलांची सुद्धा आवर्जून पूजा करा त्यांची। तर मी सगळ्या दिव्यांना इथे हळद कुंकू वाहून घेतलेलं आहे। आमच्याकडे कणकेचे दिवे करत नाहीत, तुमच्याकडे जर कणकेचे दिवे करत असतील तर ते सुद्धा आवर्जून करा। आमच्याकडे कणकेचे दिवे करत नाहीत त्यामुळे मी कणकेचे दिवे बनवत नाही। आमच्याकडे साधी सिंपल सोपी या पद्धतीने पूजा केली जाते, तर मी त्याच पद्धतीने पूजा केलेली आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते। तुम्हाला जर आजचा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब नक्की करा। त्यानंतर तुम्हाला यांना गजरे वगैरे जे काही हार जे काही दिव्यांना तुम्हाला घालता येईल ते सगळं घालायचं आहे। आज माझ्याकडे जे जे फुलं होते त्या सगळ्या फुलांचा हार मी मोठ्या दिव्यांना बनवून घेतलेला आहे आणि जे छोटे छोटे निरांजन आहेत त्यांच्यासाठी मी फूल वाहणार आहे। तर बघू शकताय या पद्धतीने मी हे बनवून घेतलं सगळं आधी। त्या दिवशी तुमच्या घरात जो नैवेद्य बनलेला असेल तो सुद्धा तुम्ही ह्या दिव्यांना ठेवू शकताय, पण दिव्याला ठेवताना तुम्ही साखर गुळ शेंगदाणे शेंगदाणे साखर दूध साखर या पद्धतीने कोणताही नैवेद्य तुम्ही ठेवू शकताय। तर बघू शकताय सगळ्या दिव्यांना मी हळद कुंकू लावून घेतलेला आहे, अक्षता वाहून घेतलेल्या आहेत, त्यानंतर फुलं ठेवलेली आहेत त्यावरती।
बऱ्याच ठिकाणी याचं सगळ्यात आधी गणेश पूजनसुद्धा केलं जातं, पण मी आधीच देवाऱ्यातल्या देवांची पूजा केलेली आहे आणि रोजच्या याच्याप्रमाणे गणपतीची पूजा माझी देवाऱ्यात झाली आहे. त्यामुळे मी दिव्यांची पूजा डायरेक्ट पाटावरती मांडलेली आहे. तर बघू शकता या पद्धतीने साधी सोपी सिंपल अशी पूजा मी मांडलेली आहे. बऱ्याच जणींना माहिती नसतं काय ते. गतहारी अमावस्येच्या दिवशी ही दिव्यांची अमावस्या केली जाते. तर या पद्धतीने माझी पूजा पूर्ण झालेली आहे आणि दिवा तर आधीच लावला आहे. आता अगरबत्तीही लावून घेतलेली आहे. पाटापुढे चौरंगापुढे छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे. बघू शकताय. तर तुम्हाला आजची साधी सोपी सिंपल अशी पूजा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कशी पूजा केली जाते हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. चला तर मैत्रिणींनो, परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि घरातल्यांची काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो.